नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाउज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आणि बघा इकडे ना मीटरचं अस्तर घेतलं आहे आणि योगपट्टी ब्लाऊज कटिंग करते बरं का. म्हणजे 36 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे. एक घडी ना 9 येणार आहे. पहिल्यापासून तर लास्टपर्यंत तुमच्याशी ना खूप छान पद्धतीने मी ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ शेअर करते बरं का. नक्की समजमध्ये येईल तर मला सांगा. बघा इकडे 9 घेतलं आहे आणि 2 इंच इकडे जास्तीचा कपडा घेतला आहे. असं या पद्धतीने मी ना तुम्हाला योगपट्टी ब्लाऊज डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करून दाखवते बरं का. कुठे पण पेपर पॅटर्न का फार्मा वगैरे नाही वापरते. बघा हे स्लीवसाठी कट करून घेतलं आहे ते माप घेऊन. आणि आता आहे ना 4 फोल्ड करून घेऊ इथं, जेणेकरून हे ना बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोघं एकाच साथमध्ये कटिंग होतील बरं का. बघा इकडे मी ना 4 फोल्ड केलेलं आहे आता. आणि इकडे ना 1 इंच मी पुढच्या फ्रंटला जास्त घेते. आता बघून घ्या, थोडंसं 1 इंच इकडे करून घेतलं. आता मागचा जो आहे ना असं साईडला करून मला आहे ना लांबी ब्लाऊजची 14 आहे तर मी 15 घेते. बघा इथं 15 आलेली बघू शकता तुम्ही. आणि हे आहे ना पुढचा जो जेवढं आहे ना तेवढं बाहेर जाऊ द्यायचं बरं का. या मागच्या 15ची लांबी घेतली ना, याच्यापेक्षा हे थोडंसं जास्त घेतलं आहे. 4 फोल्ड करताना आहे ना थोडंसं इकडे सरकून करून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून ना बरोबर मागचा कमी होऊन जातो आणि पुढे थोडं वाढवून जातो. तर बघा इकडे मी 16 घेते पुढे फ्रंटला. इथं योगपट्टीमध्ये बी स्टिचिंग करतो ना तेव्हा इथं जातं, नंतर इथं शोल्डरमध्ये जातं. परत आपण टक्स वगैरे घेतो त्याच्यात पण थोडा कपडा आहे ना कमी होतो, म्हणून मी थोडंसं इकडे 1 इंच जास्त घेतलं आहे, म्हणजे 16 घेतलं आहे पुढे. आणि बघा इकडे ना मी आता 5.5 आहे ना शोल्डर घेतलं आहे बरं का. आणि मुंडा आहे ना 6 घेते इथं. खूप छान पद्धतीने मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊज कटिंग शेअर करते बरं का. नक्की व्यवस्थित तुम्ही बघा तर तुम्हाला खरंच समजमध्ये येईल बरं का. मी खूप प्रयत्न करते तुमच्यासाठी. आणि बघा इकडे कुठे पण मी पेपर पॅटर्न वापरत नाही बरं का. डायरेक्ट अस्तरवरती ब्लाऊज कटिंग करते आणि कस्टमरचे ब्लाऊज राहतात तुमच्याशी जे शेअर करते ते. बघा हा पुढचा गळा आहे ना लांबीला 7 घेतला आणि रुंदीला 2.5 घेतला आहे बरं का. मुंडा 6 घेतला आहे. आणि बघा एक घडी 9ची येते ना, तर बघा इकडे 9 घेतलं आहे आणि 2 इंच जास्तीचा कपडा घेतला आहे. आणि इकडे कमरेची फिटिंग 8.5 घेते मी. हे बघा 8.5 आणि 1.5 इंच जास्तीचा कपडा घेतला आहे. बघा एवढं जर तुम्हाला समजलं असेल ना तर मला सांगा बरं का. खूप छान पद्धतीने तुम्हाला एक तर 8 ते 10 मिनटाच्या व्हिडिओमध्ये ना पूर्ण ब्लाऊज कटिंग तुमच्याशी खूप छान पद्धतीने शेअर करते बरं का. माझं आहे ना डेलीचं काम चालूच राहतं, त्याच्यामुळे मला आहे ना शांततेने ब्लाऊज कटिंग करायला जमत नाही. मला म्हणजे प्रॅक्टिस झाली ना तर हे तर तुमच्याशी व्हिडिओ करते, म्हणजे व्हिडिओ करून तुम्हाला दाखवते, म्हणून थोडा इतका टाईम लागतो आहे बरं का. नाही तर मी ना थोडं माप पटापट घेतलं की पटापट काटून घेते आणि मग नंतर आहे ना स्टिचिंग करायचं राहिलं की ते सुद्धा होतं बरं लवकर. आणि मला दिवसातून 3-4 ब्लाऊज असे ॲडजस्ट करून कटिंग आणि स्टिचिंग करायलाच लागतं बरं का. बघा इथं मधमध कट करून घेतलं आहे. आणि आता आहे ना योगपट्टी काढायची आहे, तर इथं मी 3 घेतलं आहे बघू शकता. आणि इकडनं सुद्धा 3 घेते बरं का. हे बघा 3, हे 3ची ना सिद्धी लाईन इकडे पण 3, हे पण 3 घेतलं, हे पण अशी सिद्धी लाईन करून घेतली बरं का. आणि वरून आहे ना इथं 1 इंच मी वाढून घेतलं. आणि हे ना इथं थोडंसं 3.5 हे ना अंतर 3.5 घ्यायचं आहे बरं का. आणि हा योग 1 इंच अंतरावरती असं जोडून द्यायचा आहे, म्हणजे योगसुद्धा छान निघतो. बघू शकता तुम्ही. मी पूर्ण व्हिडिओ तुमच्याशी ना डिटेल्समध्ये शेअर करते बरं का. आणि असे माझे खूप व्हिडिओ अपलोड केलेले बरं का. प्रत्येक साईजचे, प्रत्येक मापाचे वेगळे जर तुम्हाला बघायचं असेल तर नक्की बघू शकता. बघा याचं आहे ना 3.5 अंतर घेतलं इथं. आणि हा मध्ये टक्स घेतो ना त्याचं अंतर घेतलं आहे बरं का. हे 3 वरती घेतला, हा दुसरा टक्स, हा तिसरा आहे, याचं बी 2 अंतर घेतलेलं आहे. आणि याचंसुद्धा 2 घेतलं आहे बरं का. हा चौथा टक्स. छान असा मस्त पप येतो मध्ये व्यवस्थित. आणि आपलं आहे ना जो छातीचा मेन भाग राहतो ना तो खूप छान अंगावरती बसतं बरं का. कटोरी ब्लाऊजसारखं अंगाला चिपकून बसतं हे योगपट्टी ब्लाऊजसुद्धा. तर बघा फ्रंट पार्ट खूप छान पद्धतीने तुमच्याशी शेअर केलेला आहे. आता आहे ना बॅक पार्ट घेऊ. तर बघा इकडे बॅक पार्ट मी तुम्हाला आहे ना दोघं 4 फोल्ड केले होते ना, ते एक साईड भाग कट करून घेतला होता बॅक पार्टचा. आणि मागे आहे ना मटका गळा घेते, 3.5ची पाट घेते बरं का. हे बघा मटका गळा डायरेक्ट घेते. आणि इकडे ना हे टक्स घ्यायचे. मटका गळा जेवढा कस्टमरला
डीप पाहिजे थोडा कमी पाहिजे त्याच्यावरनं घ्या बरं का. आता मला नॉर्मल सांगितलं आहे त्याच्यामुळे मी म्हटलं चला नॉर्मलच घेतला. बघा बॅक पार्टसुद्धा छान पद्धतीने कटिंग केलेलं आहे. आणि आता ना स्लीव कट करून घेते. बघा एकदम कमी टाईममध्ये तुमच्याशी ना पूर्ण ब्लाऊज कटिंग शेअर करते बरं का. असे खूप सारे माझे व्हिडिओ आहे. नाही जर समजलं असेल तर मागचे व्हिडिओ तुम्ही बघा बरं का. त्याच्यातसुद्धा मी व्यवस्थित असं परफेक्ट माप घेऊन तुम्हाला दाखवलेलं आहे. एखाद्या टाईमाला ना घाईघाईमध्ये नाही होत, एखादं माप घेतलं जात नाही त्याच्यामुळे. आणि बघा 11ची स्लीव आहे. इकडनं बी मी 11 घेते, म्हणजे 10ची आहे तर मी 11 घेते. स्लीव स्टिचिंग करून आहे ना ती 10 येईल, तर त्याच्यामुळे मी इथं 11 घेतली. आणि बघा दंड घेत 5.5 ने 1.5 इंच जास्तीचा कपडा घेतला. इथं आहे ना जॉईंट देईन बरं का. आणि जॉईंट कशा पद्धतीने देते ते सुद्धा तुम्हाला सांगते बरं का. बघू शकता तुम्ही. हा बघा, हा जो आपण मुंड्याचा जे कपडा काढतो ना, मुंडा कटिंग केला तिथून, तर ते इथं ठेवून द्यायचं आहे. असं बघा, अशी पट्टी काही व्यवस्थित ठेवून द्यायची आहे. आणि त्याच्यानंतर आहे ना हे बघा जे जॉईंट येतं ना ते सुद्धा तुम्हाला छान असं कटिंग करून दाखवलं आहे बरं का. बघू शकता. तर बघा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर मला कमेंटमध्ये सांगा बरं का. तुमच्यासाठी असेच खूप मी नवनवीन व्हिडिओ सिंपल पद्धतीने राहता बरं का. एकदम छान असे. जर तुम्हाला स्टिचिंगची आणि कटिंगची आवड असेल तर नक्की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघू शकता बरं का. चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.